ओके. तर मी काय सांगितलं, direct proportion means that type of proportion in which if we increase the one quantity then another related quantity is also increases but ratio in all the conditions will remains constant. त्याची डेफिनेशन काय येणार, if one quantity increases or decreases then another quantity also increases or decreases but ratio remains constant. अजून एक एक्झाम्पल सांगू शकता का कोणी त्याचा सेम याचं? अजून काय एक्झाम्पल? सपोज पेट्रोल बघितलं आपण अँड कॉस्ट ऑफ पेट्रोल 1 लिटर 100 रुपीज कन्सिडर केलं, देन 2 लिटर साठी 200 फॉर 5 लिटर 500. म्हणजे जसं जसं आपण पेट्रोलची क्वांटिटी इन्क्रीज केली देन देअर बिल और कॉस्ट विल बी ऑल्सो इन्क्रीजेस. बट इथं रेशो बघा 1/100, हिअर ऑल्सो 1/100, हिअर ऑल्सो 1/100. रेशो विल रिमेन्स सेम और कॉन्स्टंट. मग तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन कळालं, त्या वर्ड मध्येच मिनिंग आहे. डायरेक्ट मीन्स डायरेक्ट चेंजेस होतात सेम ऍज कम्पेअर टू बोथ क्वांटिटीज. ओके, इरेज करू. आता याच्या अपोजिट आहे, opposite of this proportion is inverse proportion. काय इनवर्स प्रोपोर्शन बघायचंय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण एक वर्क करतोय, एक वर्क आपल्याला करायचंय. सपोज एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतोय आपण. काय करताय, एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतोय. तर त्याच्यामध्ये एक वर्कर आहेत, वर्कर आणि डेज. हा, आता बघा एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायला 10 वर्कर्सला 20 डेज लागतात. किती डेज लागतात? फॉर 10 वर्कर्स देअर विल बी 20 डेज. किती डेज लागतात? 20 डेज लागतात. मग जर मी म्हटलं की आपल्याकडे 20 वर्कर्स आहेत तर तेच वर्क ते किती दिवसात कंप्लीट करतील? व्हेरी गुड, 10 डेज मध्ये. कारण बघा 10 वर्कर्सला 20 डेज लागतात. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एका वर्करला 2 दिवस द्यावे लागतात. मग इथे 20 वर्कर्स आहेत तर मग वर्कर इन्क्रीज झाले तर टाइम पिरियड काय होईल? कमी होणार आहे. व्हेरी गुड. आणि जर 5 पीपल्स असतील तर 30 डेज लागतील. व्हेरी गुड. 25 लागतील का? नाही, 40 डेज. देअर विल बी 40 डेज विल रिक्वायर्ड. दिवस लागतील 40 डेज. कॅल्क्युलेट करून बघू शकता तुम्ही. आणि जर का सपोज आपल्याकडे 40 वर्कर्स असतील तर एका दिवसात होईल 5 डेज. करेक्ट, व्हेरी गुड. कारण 10 वर्कर्स 20 डेज देन 20 वर्कर्स 10 डेज. हाफ होत आहे ना त्याचं. जर आपण याचं डबल केलं तिकडे हाफ होत आहे. मग या क्वांटिटीमध्ये तुम्हाला काय चेंजेस दिसत आहेत बरं? या क्वांटिटीमध्ये व्हेरी गुड. बघा आपण नंबर ऑफ डेज डिक्रीज होणार. ऑब्वियस आहे, जर आपण नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज केले तर टाइम पिरियड कमी होणार आहे. बरोबर. म्हणजेच काय, या क्वांटिटीमध्ये उलट होत आहे. अगोदरच्या प्रपोर्शन मध्ये बोथ क्वांटिटीज विल इन्क्रीज सायमल्टेनियसली और डिक्रीज सायमल्टेनियसली. एकतर दोघे सोबत इन्क्रीज होत होता किंवा सोबत डिक्रीज होत होता. बट इथे काय होत आहे, इफ वन क्वांटिटी विल इन्क्रीजेस देन अनदर रिलेटेड क्वांटिटी विल डिक्रीज. if one quantity increases then another related quantity will decreases. but इथे अगोदरच्या मध्ये रेशो सेम राहत होता, इथे रेशो सेम नाही राहत, इथे प्रोडक्ट सेम राहतं. प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लिकेशन. मग बघा 10 into 20 will 200, 20 into 10 also 200 and 40 into 5 is also 200. रिलेशन लक्षात येते. इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस देन अनदर रिलेटेड क्वांटिटी डिक्रीजेस बट प्रोडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट क्वांटिटी इज नोन ॲज इनवर्स प्रपोर्शन. कोणतं प्रपोर्शन आहे ते? इनवर्स म्हणजे उलट. आपण रेसिप्रोकल करतो ना,
माहिती तुम्हाला इन्व्हर्स करतो म्हणजे आपण जनरली फ्रॅक्शनचं काय करतो रेसिप्रोकल करतो. म्हणजेच इथे काय होतंय इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस देन अनदर रिलेटेड क्वांटिटी डिक्रीजेस. कळतंय? मला डिफाइन कसं करणार इफ वन क्वांटिटी increases then another quantity will decreases but यहां पे क्या कांस्टेंट रहता है but प्रोडक्ट remains कांस्टेंट. यहां पे क्या कांस्टेंट रहता है प्रोडक्ट रिमेन्स कांस्टेंट. क्या ये आपको समझ में आया? ओके व्हेरी गुड. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण याचं म्हणजे अजून जास्त क्लिअर होईल. सपोज आपल्याला काही डिस्टन्स कव्हर करायचंय. आता समजा औरंगाबाद टू जालना हे डिस्टन्स आहे 60 किलोमीटर. औरंगाबाद टू जालना डिस्टन्स आहे 60 किलोमीटर. तर आपण स्पीड आणि टाइमचं रिलेशन घेऊया. स्पीड अँड टाइम. आता सपोज आपली स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. आता स्पीड मी 60 किलोमीटर पर आवर मध्येच घेणार. हर एक स्पीड 60 किलोमीटर पर आवर मध्ये असेल आणि टोटल डिस्टन्स आहे आपलं कॉन्स्टंट असणार आहे. डिस्टन्स विल 60 किलोमीटर. आपल्याला 60 किलोमीटर जायचं आहे आणि आपली स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. किती टाइम लागेल? एक्झॅक्टली 1 आवर. कळतंय ना? आपली स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर मीन्स एका तासामध्ये 60 किलोमीटर आपण ट्रॅव्हलिंग करणार आहे. आपला डिस्टन्स आहे ओनली 60 किलोमीटर. देन आवर टाइम विल बी 4 आवर. व्हेरी गुड. इफ आपण जर 30 किलोमीटर पर आवर ने गेलो तर व्हेरी गुड. इफ वी ट्रॅव्हल 20 किलोमीटर पर आवर वी विल रिक्वायर्ड 3 आवर्स ना. इफ वी ट्रॅव्हल बाय 10 किलोमीटर पर आवर our time will be 6 hours. 6 hours ना. व्हेरी गुड. मग इथे काय होत आहे बरं 60 स्पीड आपण डिक्रीज केली आहे देन टाइम विल इनक्रीज. हा हे एक्झाम्पल नॉर्मल आहे. आपण जर स्पीड जर डिक्रीज केली तर आपल्याला लागणारा जो टाइम आहे तो इनक्रीज होणार आहे आणि जर आपण स्पीड इनक्रीज केली तर टाइम काय होईल? डिक्रीज होणार आहे. इफ वी इनक्रीज जर आपण ट्रॅव्हलिंग केली 120 किलोमीटर पर आवर देन आपण किती मिनिट्स मध्ये ट्रॅव्हल करू? इन 30 मिनिट्स मीन्स हाफ आवर. देन इफ वी इनक्रीज द स्पीड देन टाइम विल डिक्रीज अँड इफ वी डिक्रीज द स्पीड देन टाइम विल इनक्रीज. अपोजिट मध्ये चेंजेस होत आहेत. एक क्वांटिटी इनक्रीज केली तर दुसरी डिक्रीज होतीये. इफ दुसरी डिक्रीज केली तर पहिली इनक्रीज होतीये. देन दॅट टाइप ऑफ प्रपोर्शन इज नोन एज इनवर्स प्रपोर्शन. That type of proportion is known as inverse proportion. क्या ये आपको क्लियर है? ठीक है. ओके ओके गुड. तो चलो आता याचे काही इक्वेशन्स आहेत. आता आपण डायरेक्ट प्रपोर्शनचं बघूया. एक फॉर्म्युला बनवायचा आपल्याला. डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये काय होतं? आता सपोज आपल्याकडे दोन क्वांटिटीज आहेत एक्स अँड वाय. म्हणजे आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं ना नंबर ऑफ पेन आणि कॉस्ट ऑफ द पेन. आता असं कन्सिडर करूया की एक्स इज नंबर ऑफ पेन अँड वाय इज द कॉस्ट ऑफ पेन. म्हणजेच याच्यामध्ये काय होणार? आपण नंबर ऑफ पेन इन्क्रीज केले तर वाय काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. वाय काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. मग हे कोणतं प्रपोर्शन आहे? डायरेक्ट प्रपोर्शन आहे. आणि डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आपण असं कन्सिडर करूया की ह्या दोन क्वांटिटीज आपल्याकडे आहे. याला असं म्हणायचं एक्स इज डायरेक्टली proportional. X is directly proportional to कुणाला proportion मध्ये आहे? X is directly proportional to Y. हे एवढं मोठं त्याचं रीडिंग आहे. X is directly proportional to Y. ही खूप बेसिक टर्म आहे आणि खूप जास्त युजफुल आहे ऍज तुम्ही जर 11-12 ला गेला त्या कंपॅरिझन मध्ये. आता इथे बघा काय येणार? एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हे रीडिंग एवढं मोठं जरी असलं तर त्याला एक सिम्बॉलिक फॉर्म आहे. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हे जे अल्फा सारखं सिम्बॉल आहे बघा असं याला काय म्हणतात? अल्फा म्हणतात जनरली. बट इथे आपल्याला तो काय म्हणून यूज करायचंय? प्रोपोर्शनॅलिटी म्हणून यूज करायचंय. काय म्हणून यूज करायचंय?
दॅट सिम्बॉल इज नोन ॲज प्रोपोर्शनॅलिटी. त्याला रीड कसं करायचं, सेम ॲज x is directly proportional to y. x is directly proportional to y. x is directly proportional to y. कळालं? x is directly proportional to y. पण असं असताना आपल्याला ते x ची पण व्हॅल्यू फाइंड करता येणार नाही आणि y ची पण व्हॅल्यू फाइंड करता येणार नाही. आपल्याला फक्त इक्वेशन असेल तर x ची व्हॅल्यू फाइंड करते. समजा x + 3 लिहिलं इज इक्वल्स टू 0. तर तुम्हाला माहिती आहे की आपण काय करतो, 3 ला तिकडे ट्रान्सफर करतो, x इज इक्वल्स टू -3 आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करता येते. बट इथे इक्वल्स टू चं साइन नाहीये, म्हणजेच आपल्याला x, आपल्याकडे इथे x इथे इक्वल्स टू चं साइन नाहीये, तर आपल्याला इथे व्हॅल्यूज फाइंड करता येत नाही. म्हणून आपण इथे काय करतो, एक कॉन्स्टंट घेतो. एक काय घेतो आपण इथे, एक कॉन्स्टंट घेतो आणि त्या कॉन्स्टंटला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतात. एक मिनिट थोडं लक्ष द्या. आता काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये काय कॉन्स्टंट असतं, दोन्ही क्वांटिटीजचा रेशिओ कॉन्स्टंट असतो. काय कॉन्स्टंट असतं, दोन्ही क्वांटिटीजचा रेशिओ. आपण बघितलं होतं ना, पेन अपॉन कॉस्ट, पेन अपॉन कॉस्ट, कोणत्याही कंडिशन मध्ये, हा सगळ्या कंडिशन मध्ये 1/10 1/10, म्हणजे तो जो कॉन्स्टंट होता तो कुठल्याही कंडिशन मध्ये सेम असणार आहे. आपण x ला कितीही चेंज केलं तर y त्याच्या कंपॅरिझन मध्ये चेंज होणार आहे, पण याचा आणि याचा रेशिओ काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच या दोघांचं डिव्हिजन सेम असणार आहे. कळालं? म्हणजेच काय, आता इथे काय घ्यायचं, x इज इक्वल्स टू, इथे हा k घ्यायचा आणि k इंटू y करायचं. आपण या k ला म्हणणार k इज इक्वल्स टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असणार आहे हा k. तर k कसा कॉन्स्टंट असणार आहे, तर आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करताना या y ला इकडे ट्रान्सफर करायचं, म्हणजे y काय होईल, x ला डिवाइड होणार. हे आलं आपलं डायरेक्ट प्रोपोर्शनचं इक्वेशन. हे तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण पहिल्या क्वांटिटीला दुसऱ्याने डिवाइड करतो, म्हणजे आपण नंबर ऑफ पेनला त्याच्या कॉस्टने डिवाइड केलं होतं, तर प्रत्येक एक्झाम्पल मध्ये 1/10 आलं होतं, म्हणजे ते प्रत्येक वेळी सेम होतं, कॉन्स्टंट होतं. करेक्ट आहे? म्हणजेच तो जो k असणार आहे तो आपला प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट असतो आणि प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ते सेम राहतं. मग आपण नंतर पेट्रोलची कॉस्ट घेतली होती. पेट्रोलची कॉस्ट म्हणजे कसं, आपण पेट्रोलचं जर लिटर मध्ये इन्क्रीज केलं त्याचे बिल पण काय होतं, इन्क्रीज होतं. पण प्रत्येक वेळी डिव्हिजन काय राहतं, डिव्हिजन विल बी सेम. मग तसंच इथे हा जो x ला डिवाइड केलं y ने, तर प्रत्येक वेळी सेम आन्सर येणार आहे आणि त्या सेम येणाऱ्या आन्सरला आपण काय म्हणायचं, आता k म्हणायचं. काय म्हणणार, k. तर तर एवढं जे डेरिव्हेशन आहे किंवा एवढं इक्वेशन जे आहे तो लिहून घ्या, आपल्याला ते यूज करायचं नंतर. हे झालं डायरेक्ट प्रोपोर्शनचं. ओके, आता इनव्हर्स प्रोपोर्शनचं बघूया. ओके, ओके. आता बघा इनव्हर्स प्रोपोर्शनचं कसं येतं, सेम असंच टाईपचं येतं, पण त्याच्यामध्ये उलट होतं म्हणून आपल्याला ते 4च मिनिटं राहिले. ठीक आहे. इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये आपण काय बघितलं होतं, एक क्वांटिटी इन्क्रीज केली तर त्याच्या रिलेटेड क्वांटिटी काय होते, डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज होते. आता सेम आपण काय म्हणायचं, x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. आता काय म्हणणार आपण, x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. मग सिम्बॉल तेच यूज करायचं, बट x इज प्रोपोर्शनल, पण हे डायरेक्ट होतं, आपण आता बघितलं. जर मी इथे समोर y लिहिलं तर त्याला काय म्हणणार आपण, x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. पण याच्यामध्ये इनव्हर्स आहे, इनव्हर्स म्हणजे उलट करावं लागतं. उलट करायचं म्हणजे y ला कुठे पाठवायचं, ऍट अ डिनॉमिनेटर. कुठे पाठवायचं, आपण त्याला डिनॉमिनेटरला पाठवायचं. कळालं? मग याला काय म्हणणार आपण, x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. तुम्ही रीड करा. हा, आणि असं जर असेल देन व्हेरी गुड, x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. हे डायरेक्ट प्रोपोर्शन, इथं x वाढवला, इफ वी इन्क्रीज द x देन y ऑल्सो इन्क्रीज, बट हिअर इफ वी इन्क्रीज द x y विल डिक्रीज. मग इथे काय करायचं आपण, अगेन x प्रोपोर्शनॅलिटीच्या जागी इक्वल्स टू घ्यायचं आणि इथे वरती k घ्यायचा अपॉन मध्ये y. प्रत्येक वेळी काय घ्यायचं, k घ्यायचा. मग हा इथे जो y आहे आपल्याला माहिती आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर ट्रान्सफर केल्यावरती डिव्हिजन होतं, आणि ऑलरेडी डिव्हिजन मध्ये असेल तर ट्रान्सफर केल्यावरती काय होतं,
मल्टिप्लाय होतं, म्हणजे हा y इकडे येऊन x ला काय होईल? हा, मग मी तुम्हाला सांगितलं होतं की इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये काय कॉन्स्टंट असतं, तर प्रोडक्ट कॉन्स्टंट असतं. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. आणि डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये काय कॉन्स्टंट असतं, तर तिथे रेशो कॉन्स्टंट असतो. म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आपण बघितलं की k इज इक्वल टू आलं होतं x अपॉन y, म्हणजे रेशो इज द कॉन्स्टंट. बट इन इनव्हर्स प्रोपोर्शन प्रोडक्ट विल कॉन्स्टंट, म्हणजे x इंटू y काय असेल, प्रत्येक वेळी कॉन्स्टंट असेल, आणि जे कॉन्स्टंट येणारा जो नंबर असेल त्याला आपण k म्हणणार. पटकन लिहून घ्या. का आलं हे इनव्हर्स प्रोपोर्शनचं इक्वेशन? इक्वेशन का आलं ना पण प्रत्येकाला?